अंपायर सिग्नल, मॅच ऑन. पहिला चेंडू इथे मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट, महत्वपूर्ण विकेट होती परंतु झेल इथून ड्रॉप झाला. ही महत्वाची विकेट होती खऱ्या अर्थाने या मॅच मधील आणि त्याला मात्र पहिल्या चेंडूवरती जीवदान मात्र मिळालं फलंदाज दर्शनला. एक सिंगल धाव आपण पाहतो इथून कंप्लीट झाली आहे. कमी गतीने हा चेंडू टाकला होता, त्याला मात्र कव्हर मधून काढलाय. डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. एक सिंगल रन देखील आली. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्रायकिंग गेन वरती आपण पाहतोय फलंदाज भावेश आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच्या बॅट मधून चौकार देखील आला. म्हणजे किती महत्वपूर्ण एक खऱ्या अर्थाने झेल असते हे आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. ऑन साईडला हा देखील चांगला फटका यावेळी अगदी आपण पाहतोय. चाललाय चेंडू बॅक टू बॅक, दुसरा चौकार फलंदाज भावेशच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. चांगली इनिंग आता मात्र या मॅच मध्ये स्टार्ट आपल्या टीम साठी मिळवून देत असताना भावेश मागच्या मॅच मध्ये देखील चांगला स्टार्ट आपल्याला पाहायला मिळाला होता. त्याच्या माध्यमातून या मॅच मध्ये देखील चांगली फलंदाजी साकारत असताना सलगचा दुसरा चौकार भावेशच्या बॅट मधून थोडस विचार करण्यास भाग पडले फिल्डिंग करणाऱ्या खोत दाबा या टीमला आणि या टीमच्या संघनायकाला. पियुष धनवे गोलंदाजी करतोय या टीमचा संघनायक. हा फुलटॉस आणि त्याच्यावरती आलाय हा षटकार. पंधरा धावा फलकावरती. झेल सोडल्यानंतरची ही किंमत खऱ्या अर्थानं मोजावी लागते फिल्डिंग करणाऱ्या खोत दाबा टीमला. जिथे झेल सोडला तिथे एक सिंगल धाव आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि खऱ्या अर्थानं ज्या फलंदाजाला बाद केलं असतं नवीन फलंदाज तिथे मात्र आला असता. थोडंसं दबाव देखील गोलंदाज टाकू शकला असता, परंतु तिथे पाहायला गेले तर झेल सुटली, स्ट्राईक रोटेट झाली आणि त्यानंतर मात्र आक्रमण आपल्याला पाहायला मिळतंय. 14 धावा धावफलकावरती, 15 धावा. फलंदाज बाद, 22 इथं मात्र बाद झालाय. आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शरद भाऊ फाउंडेशन हा संघ 1 बाद 16. आमचे सन्माननीय ऋषभजी लाड साहेब इथे उपस्थित झालेत. साहेबांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत. त्यानंतर सन्माननीय अजयजी सुवर्णे साहेब देखील इथे उपस्थित झालेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती या, आपलं देखील सहर्ष स्वागत.
पकडली आहे झेल. कॉटन बोल्ड स्वतःच्या फॉलोअर मध्ये आपण पाहतोय अप्रतिम झेल इथे मात्र टिपला गेला. आणखीन एक फलंदाज इमाम इथून फिरतोय माघारी. दुसरी विकेट शरद भाऊ फाउंडेशन या टीमची इमामच्या स्वरूपामध्ये. चांगली कामगिरी राहिली आहे आतापर्यंत. आपण पाहतोय अपीची एक विकेट मिळवली आहे. त्यानंतर एक डॉट बॉल देखील पाहायला मिळतोय. हा फटका चांगला आहे. यावेळी जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. आणखीन एक चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. यावेळी अगदी आपण पाहतोय पडल्यानंतर थोडस खाली राहिला. चांगला टप्पा, अचूक टप्प्यावरती खऱ्या अर्थानं नियंत्रणामध्ये गोलंदाजी मैदानामध्ये साकारतोय गोलंदाज अपी. हा स्लोवर होता, त्याला पिक करता आलं नाहीये. फटका फसलाय त्या ठिकाणी. पियुष आहे, कोणतीही चुकी होणार नाहीये. चांगला क्षेत्ररक्षक आहे आणि टिपली जाते झेल. आणखीन एक फलंदाज इथून माघारी फिरतोय ऋषभ लाड. आली 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 द हिवली प्रीमियर लीग. दाखल झालाय ऋषिकेश. हा फटका देखील क्षेत्ररक्षक आहे. आणखीन एक विकेट, बॅक टू बॅक दुसरी विकेट. ऋषिकेशला देखील परतावं लागत आहे. व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तर सन्मान आदरणीय आमचे ऋषभजी लाड साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती आमचे सन्माननीय सुमितजी सुर्वे साहेबांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. मायाची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. एक चावी आम्हाला सापडली आहे. पल्सर गाडीची चावी आहे. बजाज पल्सरची आहे की याची आहे, कोणाची असेल त्यांनी घेऊन जा. लॉकरच्या चाव्या देखील आहेत त्याच्या सोबत. त्यानंतर अजयजी सुवर्णे
साहेबांचा शुभ सन्मान. आणखीन एक वाडा कॅच ऑफ द डे. अजयजी सुवर्णे साहेबांचा देखील शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावरती बाळादा धनवे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र केला जाईल. चांगला झेल इथून मात्र कंप्लीट केला पियुष धनवेनं. मागाशी देखील चांगला झेल तिथे होता, तो देखील तिथून मात्र कंप्लीट केला. यावेळी देखील अप्रतिम खऱ्या अर्थानं हा एक अष्टपैलू दर्जाचा असा खेळाडू आहे. आपण पाहतोय पियुष धनवे. त्याला देखील माहिती आहे या मॅच मध्ये, या संपूर्ण मॅच मध्ये जबाबदारी त्याच्यावरती आहे. आणि प्रत्येक एक सिंगल धाव इथून कंप्लीट झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 वरती. 23 धावा धाव फलकावरती. आता मात्र जसा फलंदाज भावेश बाद झालाय ना, तशी मात्र थोडीशी विकेटची पडझड आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग साकारत होता भावेश, परंतु त्यानंतर मात्र एक फसवा चेंडू टाकला पियुषने आणि त्याच्यावरती बाद झाला. आणि त्यानंतर मात्र ही विकेटची पडझड आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते बॅटिंग करणाऱ्या शरद भाऊ फाउंडेशन या टीमची. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजी करणाऱ्या खोत दाबा या टीमनं. हा फटका देखील फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पियुष आहे, चुकी होणार नाहीये. आणखीन एक झेल इथून मात्र कंप्लीट केली जाते. फलंदाज इथून मात्र परतावं लागतंय सागरला. 23 धावा 23 या धावसंख्येवरती आपण पाहतोय 6 गडी इथून मात्र बाद झालेत प्रथम बॅटिंग करणाऱ्या शरद भाऊ फाउंडेशन या टीमच्या. इथे मात्र जोरदार अपील, अंपायरने अपील उचलून धरली आहे. बॅटीला चेंडू स्पर्श झाला हे दर्शवतायत आणि फलंदाज इथून मात्र आणखीन एक बाद होतोय. काय गोलंदाजी हे साकारतोय गोलंदाज परीक्षित. अगदी परीक्षेला उतरला आणि त्याच्यामध्ये खरा उतरलाय. मागच्या मॅच मध्ये देखील 6 चेंडू 4 धावा डिफेन्स करायच्या होत्या. काय गोलंदाजी साकारली होती. या मॅच मध्ये देखील आपण पाहतोय तिसऱ्या षटकाची जबाबदारी दिली आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये फक्त 1 धाव दिली आहे आणि 3 विकेट त्यांनी मिळवल्यात. अप्रतिम गोलंदाजी, उत्तम दर्जाची खऱ्या अर्थानं गोलंदाजी आहे परीक्षितची.
हा चांगला फटका यावेळी वॉडिश लॉंग ऑनला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 24 वरती. 7 विकेट मात्र गमावल्यात शरद भाऊ फाउंडेशन या टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना 24 या धावसंख्येवरती. हा देखील मोठा फटका कन्वर्ट करायचा होता. क्षेत्ररक्षक इथे मात्र चुकी करतोय. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. 28 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. तिसरं षटक देखील इथून समाप्त झालंय. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 विकेट मात्र इथं गमावल्यात शरद भाऊ फाउंडेशन या टीमनं. आता शेवटच्या 12 चेंडूंचा इथून खेळ बाकी आहे. किती धाव्यांचं टार्गेट आता मात्र ठेवलं जाईल समोरच्या खोत धाबा या टीम समोर. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं एक एक विजय दोन्ही टीमकडे आहे. इथून मात्र दुसरा विजय कोणती टीम संपादित करेल त्यासाठी मात्र हे बॅटल, हे युद्ध आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. व्हाईट बॉल आलाय. अव्वंतर धाव आली आहे. चौथ्या षटकाला सुरुवात झाली आहे. चौथ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय अव्वंतर धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29. स्क्वेअर ऑफ द विकेट त्या ठिकाणी फटका सजवला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ती देखील कंप्लीट होतीये. 31 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक प्रगतीपथावरती असताना आता मात्र इथं सिंगल डबलला भर देणं गरजेचं आहे. इथून जर विचार करायला गेलो तर 7 विकेट मात्र गमावल्यात. इथून चांगली पार्टनरशिप खऱ्या अर्थानं बिल्डअप करावी लागेल. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. त्याच्यावरती आक्रमण केलाय आणि फटका फसलाय त्या ठिकाणी पियुष. आणखीन एक झेल इथं मात्र कंप्लीट केली जाते. या मॅच मधील 4थी झेल मात्र पियुष कंप्लीट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक विकेट, 8वी विकेट मैदानाच्या बाहेर येते. फलंदाजीतून बाद झालाय सागर. आणखीन एक जबरदस्त फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पियुष आहे आणि त्याच्या हातामध्ये आणखीन एक सोपा झेल देऊन बसलाय. आणखीन एक फलंदाज बाद. 5वा झेल इथून मात्र कंप्लीट केलाय. 9 विकेट इथून मात्र डाऊन झाल्यात. शरद भाऊ फाउंडेशन या टीमच्या पहिल्या मॅच मध्ये अगदी आपण पाहतोय ना की प्रथम बॅटिंग केली होती आणि धावसंख्येचा उच्चांक गाठला होता. परंतु या मॅच मध्ये अगदी पाहतोय पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना थोडीशी दडपणाखाली जिथे भावेश बाद झाला त्यानंतर मात्र थोडी टीम बॅकफुट वरती गेली आणि तिथून मात्र टीमला सावरता आलं नाहीये. विकेटची जी पडझड आहे ती अगदी शेवटपर्यंत आपल्याला पाहायला मिळतीये. 9 विकेट मात्र गमावल्यात आणि शेवटची विकेट आता मात्र मैदानामध्ये असेल. सॉफ्ट हँडने हा फटका सजवलाय. एकच धाव मिळेल. 32 धावा धाव फलकावरती. 32 धावा धाव फलकावरती शेवटची जोडी खऱ्या अर्थानं मैदानावरती खेळ करतीये. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. 32 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपण पाहतोय. हा फटका देखील बॅक टू द बॉलर. हा फटका चांगला आहे. एक टप्प्या अखेर हा चौकार. बऱ्याचशा कालावधीनंतर आपल्याला चौकार देखील पाहायला मिळतोय. फलंदाज दिनेशच्या बॅट मधून 36 धावा धाव फलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील बाकी असावा, चौथ्या षटकातील, आणि धावसंख्या जाऊन पोहोचली 36. आणखीन एक चांगला फटका. यावेळी
वाईडिश लॉंग ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. षटक क्रमांक इथून चौथं देखील समाप्त झालंय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 37 वरती. शेवटचं षटक आता प्रगतीपथावरती असणार आहे. शेवटचं षटक प्रगतीपथावरती. परीक्षित आलाय शेवटचं षटक फेकण्यासाठी. पहिला चेंडू अवांतर आपल्याला पाहायला मिळते. व्हाईट बॉल आला. 38 धावा धावफलकावरती. परीक्षित हा देखील चांगला गोलंदाज खऱ्या अर्थानं आता मात्र सर्वांच्या निदर्शनास आला या प्रीमियर लीगच्या माध्यमातून. डावखुऱ्याचा हा गोलंदाज. आणखीन एक चांगला चेंडू. थोडंसं दडपण टाकण्याचा प्रयत्न फलंदाजांवरती. शेवटची विकेट खऱ्या अर्थानं मैदानावरती खेळ करतीये. 38 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक प्रगतीपथावरती आहे. परीक्षित, तेजस गायकवाड चांगले चांगले युवा गोलंदाज आता खऱ्या अर्थानं इथून मात्र या प्रीमियर लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका फसलाय आणि ऑल आउट होते इथे. शरद भाऊ फाउंडेशन ही टीम 38 या धावसंख्येवरती. आता दुसऱ्या सत्रामध्ये 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावांची गरज असेल ती खोद दाबा या टीमला. डीजे
टीमची गरज आहे. खोत दाबा या टीमला पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज पहिला चेंडू हलक्या हाताने कट केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी डीप मध्ये शॉर्ट पॉइंटला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. एक सिंगल धाव तिथून आपण पाहतोय कंप्लीट झाली आहे. स्ट्रायकिंग इन वरती आता गेलाय अपी. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज ऋषिकेश. फुलर लेनचा चेंडू इथे मात्र थांबवलं जाते या चेंडूवरती. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू 39 धावांचा पाठलाग करत असताना आता मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी साकारावी लागणारे शरद भाऊ फाउंडेशन या टीमला. दैवली प्रीमियर लीग 2004 मध्ये पहिली ऑलआउट होणारी टीम खऱ्या अर्थानं पाहायला मिळते आपल्याला शरद भाऊ फाउंडेशन ही टीम. मागच्या मॅच मध्ये अगदी 70 धावा देखील प्लस झाल्या होत्या. ऑन साईडला फटका जोरकास खेचायचा होता पण बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. शरीरावरती चेंडू आदळतोय आणि डॉट बॉल आलाय. हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय ऋषिकेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला गोलंदाज आहे खऱ्या अर्थानं ऋषिकेश. मागच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याची राहिली होती. हा फटका चांगला आहे. या बिली क्षेत्ररक्षकाच्या अगदी डोक्यावरून हा फटका सजवला गेलाय. डीप मधला क्षेत्ररक्षक येणार तत्पूर्वी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचेल आता 3 वरती. 39 धाव्यांचं टार्गेट आहे. खऱ्या अर्थानं दोन्ही बॅटरला माहिती आहे इथून 39 धावा सहजरित्या चेस देखील होऊ शकतात, परंतु आपली विकेट खऱ्या अर्थानं टिकून ठेवणं खूप गरजेचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं आहे. एखादा चुकीचा चेंडू किंवा एखादा गोलंदाज निवडला जाईल की त्याच्यावरती आपण आक्रमण देखील करू शकतो. ही स्ट्रॅटर्जी मनामध्ये घेऊन आता मात्र मैदानामध्ये फलंदाजी चालू आहे ती खोत दाबा 11 या टीमची. आणखीन एक धाव धावफलकामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पियुष या टीमला खऱ्या अर्थानं लीड करतोय. फार कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं प्रसिद्ध झालेला हा अष्टपैलू असा हा खेळाडू बाळादादा धनवे यांचा सुपुत्र आपण पाहतोय पियुष धनवे. हा फटका चांगला आहे. पियुषच्या बॅट मधून वाईडिश लॉंगॉनला क्लिअर करणारा क्वालिटी दर्शवणारा षटकार. एका षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय 10 ही धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. 10च्या सरासरीने खऱ्या अर्थाने या धावा करायच्या आहेत त्या खोत दाबा 11 या टीमला. आणि पहिल्या षटकामध्ये ती सरासरी कायम राखत असताना 10 धावा धावफलकावरती अगदी 5 चेंडू व्यवस्थितरित्या अगदी सावधपणे मात्र खेळून काढले आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं. त्याच्यावरती षटकार आला आणि 10 ही धावसंख्या आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतीये. दुसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज ऋषभ लाड. ऋषभ लाड आलाय दुसरं षटक घेऊन. चांगला चेंडू होता. व्हाईट बॉल प्लस त्याच्यावरती एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये. बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. 2 धावा धावफलकामध्ये ऍड केले जात आहेत. जिथे संधी मिळेल ना त्या संधीचा फायदा निश्चितच बॅटिंग करणारी टीम मात्र उचलताना पाहायला मिळतीये. 12 धावा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
लोअर फुलटॉस हलक्या हाताने खेळून काढला. इथे मात्र एका हाताने कॅच घेण्याचा प्रयत्न केला गेला. तेरा धाव फलकावरती. सॉफ्ट हँडने हा शॉट खऱ्या अर्थाने चेक केला गेला होता, परंतु त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यावेळी लॉंगले क्षेत्रामध्ये अप्पीच्या बॅट मधून आला हा चौकार. सतरा धाव फलकावरती आपण पाहतो या चौकाराच्या साह्यानं. चांगली सुरुवात खऱ्या अर्थानं चांगला स्टार्ट आपल्या टीमला मिळवून देत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं विजयाकडे वाटचाल करायची आहे. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 5 षटकांमध्ये 39 धावांचं टार्गेट आहे आणि त्या टार्गेटला पाहता क्षणी मात्र असं वाटत होतं की कुठेतरी पहिल्या षटकामध्ये थांबून ठेवलंय, परंतु शेवटच्या षटकावरती षटकार आला. त्यानंतर मात्र चांगली धावसंख्येकडे आता वाटचाल. 17 धाव फलकावरती आपण पाहतोय. यावेळी काऊ कॉर्नरला हा फटका सजवला गेला. एकच धाव. संयम दाखवला जातोय खऱ्या अर्थाने दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ज्यावेळी मोठा फटका येतोय एक सिंगल धाव घेतली जाते. नॉन स्ट्राईक एंड वरती येत आहेत. त्यानंतर मात्र अगदी दुसरा फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती येऊन मात्र मोठा फटका सजवला जातोय. संयम आपल्याला मैदानामध्ये दाखवला जातोय. एक क्वालिटी क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं खोददाबा 11 या टीमचं पाहायला मिळतंय. हा फटका चांगला आहे. यावेळी अगदी कव्हर मधून चेंडू काढलाय. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. तंत्रशुद्ध अशी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. बॅक टू द बॉलर. फटका चांगला आहे. त्या ठिकाणी फेकी थोडीशी वाईड आहे, परंतु एकच धाव मिळेल. 26 धाव फलकावरती 39 धावांचा पाठलाग करत असताना 2 षटकांचा इथून खेळ समाप्त झाला. या मॅच मध्ये जर का आता इथून विजय हवा आहे शरद भाऊ फाउंडेशन टीमला, तर खऱ्या अर्थानं पाहायला गेले तर गोलंदाजी आता इथून चांगली करावी लागेल. आता इथून तुम्हाला इथून आता मात्र डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवणारी गोलंदाजी करावी लागेल. तुम्हाला इकॉनॉमिकल गोलंदाजी करावी लागेल. विकेट मिळवावी लागेल. तेव्हा मात्र कुठे तुम्ही या मॅच मध्ये तुम्हाला स्वतःला अगदी तुमच्या स्वतःचं अस्तित्व मात्र टिकून ठेवू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रयत्न आता जरूर करावे लागतील. 26 धाव फलकावरती आपण पाहताय 2 षटकांचा खेळ इथून समाप्त झाला. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेण्यात आला. ट्रॉफी आलो जरा. ट्रॉफी आलो जरा. फोटो फोटो रे. हा फटका देखील चांगला आहे इमामच्या बॅट मधून. तर आपीच्या बॅट मधून हा षटकार आपल्याला पुनश्च पाहायला मिळतोय. बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार असेल. धावसंख्या जाऊन पोहोचली या षटकाराच्या साह्याने आपण पाहताय. 32-39 धावांचा पाठलाग करत असताना तिसरं षटक प्रगतीपथावरती. इमामचं पहिल्या चेंडूवरती आक्रमण. षटकाराचा मार खावा लागलाय. हा चांगला चेंडू थोडासा दूरवरचा चेंडू होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या निर्धाव चेंडूची आता नितांत गरज आहे शरद भाऊ फाउंडेशन या टीमला. इथून विजय होण्यासाठी चांगली कामगिरी करावी लागेल. इमाम या टीमचा कर्णधार आहे, या टीमचा कॅप्टन आहे. तर इमामने खऱ्या अर्थाने इथून चांगली गोलंदाजी केली तर मात्र थोडंसं प्रेशर मागच्या गोलंदाजाचं देखील कमी होईल. बॅक टू द बॉलर फटका आपण पाहतोय अप्रतिम होता. रस्त्यांवरती चेंडू आदळलाय. पुनश्च एक धाव आली आहे.
33 धावा धावफलकावरती. हा फटका चांगला आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, पकडली जाईल झेल. इथून झेल कंप्लीट झाली आहे. पियुषला परतावं लागतंय. चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. या षटकामध्ये चांगली कामगिरी, एक षटकार जरूर आलाय परंतु ते वगळता एक विकेट मिळवली आहे. 2 निर्धाव चेंडू देखील आलेत. इमाम चांगली गोलंदाजी करतोय. अगदी आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये 6 धाब्यांची इथून गरज आहे. चला नेक्स्ट मॅच अनुष्का 11 आणि शरद भाऊ फाउंडेशन दोन्ही टीम रेडी राहायचंय. हा फटका देखील फसलाय. इथे झेल ड्रॉप झालाय. झेल इथून ड्रॉप झालाय. एक धाव इथून कंप्लीट झाली आहे. शेवटचे 12 चेंडू आता शिल्लक आहेत आणि 5 धाब्यांची गरज आहे. 12 चेंडू 5 धाब्यांची गरज. बारा चेंडू 5 धाब्यांची गरज. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे. ऋषी आलाय गोलंदाजीसाठी. स्ट्रायकिंग एंडवरती साहिल जो तिसऱ्या क्रमांकासाठी हा चांगला चेंडू पडल्यानंतर थोडंसं आतमध्ये आलाय. चेंडूने वलन घेतलं. डॉट बॉल आलाय. थोडासा स्लोवर होता. बॅक ऑफ द हँड स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. 11 चेंडू 5 धाब्यांची गरज. आणि मागची मॅच जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आणि 8 धावा देखील डिफेन्स झाल्या होत्या. खोत दाबा 11 या टीमने मात्र त्या डिफेन्स केल्या होत्या. आता त्यांच्या अगेन्स्ट हा फटका चांगला आहे. यावेळी काऊ कॉर्नरला एकच धाव मिळेल. आता 10 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज. या धावा वाचवल्या जातील का? तशी गोलंदाजी देखील साकारली गेली होती खोत दाबा 11 या टीम कडून. 12 चेंडू 8 धाब्यांची गरज असताना पियुषचं जे षटक होतं ते खऱ्या अर्थानं टर्निंग होतं त्या मॅच मधील. पियुषनं 4 धावांचं षटक मात्र फेकलं होतं. त्यानंतर मात्र 4 धावा शेवटच्या षटकामध्ये ठेवण्यात आल्या होत्या. आता तुमच्याकडे धावा कमी आहेत. अशा वेळी तुम्हाला डॉट बॉल टाकणं गरजेचं आहे. अवांतर धावा मात्र तुमच्याकडनं अपेक्षात नसेल कदाचित तुमच्या संघनायकाकडून. अनुष्का 11चे सर्व प्लेयर आपण समालोचन कक्षाच्या उजव्या बाजूला या. आपला कर्णधार आपली तिथे प्रतीक्षा करतोय आणि तुमची जेवायची सोय पण केली आहे. आणखीन एक वाईड. अवांतर धाव. 37 धावा धावफलकावरती. 2 धाब्यांची गरज आहे खोत दाबा 11 या टीमला.
वाईट +1 आणि ते मात्र विजयी झालाय खोद्दाबा 11 हा संघ. चांगला खेळ त्यांचा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि कमीत कमी धावसंख्येवरती समोरच्या टीमला रोखलं गेलं आणि नंतर मात्र त्या धावा खऱ्या अर्थाने चेस करत